सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अन अकॅडमी. आय होप की तुम्ही सगळ्यांना असाल. सो विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, या लेक्चरमध्ये आपण भारताचं जे पहिलं डिजिटल बजेट आहे ते 2021-22 हा जो आपला बजेट आहे त्या बजेटला म्हटलं गेलेलं आहे. तर आपण अर्थसंकल्पाचा इतिहास, नंतर सर्वसाधारण अर्थसंकल्प काय असतो आणि रेल्वे अर्थसंकल्प काय होता, त्यांचं एकमेकांमध्ये कधी मर्जिंग करण्यात आलं, कोणकोणत्या समित्या होत्या, राईट, नंतर कोणकोणत्या अर्थसंकल्पाला कोणकोणती नावं देण्यात आली होती, हे पूर्ण आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आणि अर्थसंकल्पाचे वेगवेगळे टाईप, मग झिरो बेस बजेट काय असतं, जेंडर बजेट काय असतं, किंवा फलनिष्पत्ती बजेट काय असतं, त्याचं इव्होल्युशन कसं कसं झालं, हे डिटेलमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. कारण आता येणाऱ्या आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा कंबाईंड पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे लेक्चर तुम्हाला अत्यंत फायद्याचं राहील. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हे सूचना द्यायची आहे. तर मी सध्या 11 AM सकाळी 11 वाजता इंडियन पॉलिटी आणि रात्री 7 PM ला इंडियन इकॉनॉमीचे स्पेशल क्लास घेतो आहे अनअकॅडमीच्या ॲपवरती. सोमवार ते शनिवार ते तुम्ही जॉईन करू शकता, ते फ्री आहेत, राईट. आणि मला तुम्ही अनअकॅडमीवरती किशोर गोरे या नावाने फॉलो करू शकता, जेणेकरून तिथं तुम्हाला माझे फ्री लेक्चर्सचे नोटिफिकेशन्स येत राहतील. हे माझं शॉर्ट इंट्रोडक्शन आहे. तर बघा, आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगायची, ती म्हणजे जिज्ञासा नावाची एक आपण बॅच सुरू केलेली आहे. उद्यापासून 13 फेब्रुवारीपासून ही बॅच सुरू होते. ही बॅच जे 11वी 12वी किंवा जे ग्रॅज्युएशन करणारे विद्यार्थी आहेत, ज्यांना पुढे जाऊन MPSC करायचे आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बॅच ठरणार आहे. आणि विकेंड बॅच असणार आहे, ती बॅच ते जॉईन करू शकतात आणि MPSCचा अभ्यास त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होण्यापूर्वी पूर्णपणे ते करू शकतात. तर त्यांना मी स्ट्रॉंगली रिकमेंड करेल की 24 महिन्याचं सबस्क्रिप्शन घ्या, जे तुम्हाला फक्त 13,000 रुपयांमध्ये 13,680 मध्ये मिळतं आहे. आणि 10% डिस्काउंट मिळवण्यासाठी हा माझा रेफरल कोड तुम्ही यूज करू शकता. तर आपण आता अर्थसंकल्पाच्या इतिहासाला आपण चालू करू की अर्थसंकल्पाचा इतिहास म्हणजे काय आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहिती आहे की दरवर्षी लोकसभेमध्ये कलम 112 नुसार अर्थसंकल्प किंवा बजेट मांडला जातो, ज्याला आपल्या घटनात्मक भाषेमध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्र असं म्हणतात. वार्षिक वित्तीय विवरणपत्र असं त्याला म्हटलं जातं, राईट. किंवा त्याला अॅन्युअल फिनान्शियल स्टेटमेंट असं म्हटलं जातं, अॅन्युअल फिनान्शियल स्टेटमेंट. कारण अर्थसंकल्प किंवा बजेट हा शब्द आपल्या घटनेमध्ये कुठेही दिलेला नाहीये. तर बघा, अर्थसंकल्पाचा इतिहास बघत असताना आपण ब्रिटिश काळामध्ये आपल्याला जावं लागेल. 1860 मध्ये जेम्स विल्सन यांनी ब्रिटिश भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला होता. ब्रिटिशांच्या काळामध्ये ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताचे जे पहिले अर्थमंत्री होते के षण्मुखानंद चेट्टी यांनी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 ला मांडलेला होता, राईट. देन 1950 ला आपण आपली घटना स्वीकारली आणि भारत 1950 सालीच प्रजासत्ताक बनला. सो या प्रजासत्ताकाचा किंवा भारतीय गणराज्याचा पहिला अर्थसंकल्प त्या 1950 चे जे अर्थमंत्री होते जॉन मथाई यांनी मांडलेला आहे. नंतर सगळ्यात महत्त्वाची 1951-52, कारण 1951-52 ला लोकसभेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका होणार होत्या. सो नवीन सरकार येईपर्यंत जो अर्थसंकल्प म्हणजे जो खर्च करण्यासाठी अर्थसंकल्प मांडला जातो, त्याला आपण मध्यावधी किंवा इंटरिम बजेट असं म्हणतो. तर पहिला मध्यावधी अर्थसंकल्प हे 1951-52 चे त्यावेळेचे अर्थमंत्री CD देशमुख होते, यांनी मांडलेला होता. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात महत्त्वाचं, आतापर्यंत कोणकोणत्या अर्थमंत्र्यांनी किती वेळा अर्थसंकल्प मांडला गेला हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचंय. बघा, सर्वाधिक 10 वेळा आतापर्यंत अर्थसंकल्प मांडला गेलेला आहे मोरारजी देसाई यांनी. मोरारजी देसाईंनी सर्वाधिक 10 वेळा अर्थसंकल्प संसदेमध्ये मांडलेला आहे. नंतर 2 नंबरला आहेत पी चिदंबरम यांनी आतापर्यंत 9 वेळा अर्थसंकल्प मांडलेला आहे. नंतर आता 3 पंतप्रधान असे होते की जे पंतप्रधान असताना त्यांनी स्वतःहून बजेट मांडलं होतं. म्हणजे पंतप्रधान असताना बजेट मांडणारे 3 आहेत. 1958 साली पंडित नेहरू यांनी पंतप्रधान असताना बजेट मांडलं होतं. नंतर 1970 साली ज्यावेळेस इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, त्या पंतप्रधान असताना त्यांनी बजेट मांडलेलं आहे. आणि 1987 साली त्यांचाच पुत्र राजीव गांधी यांनी सुद्धा पंतप्रधान असताना बजेट मांडलेलं आहे. म्हणजे पंडित नेहरूंची पुत्री इंदिरा गांधी आणि इंदिरा गांधीचा पुत्र राजीव गांधी या तिघांनी काय केलेलं आहे, तर बजेट मांडलेलं आहे.
सो आता आपल्याला पुढे जायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं बघायचं ते म्हणजे 2017-18 साली जो रेल्वे अर्थसंकल्प आहे तो वेगळा सादर करणे बंद केलेले आहे. त्याचा इतिहास मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर आता कोणकोणत्या अर्थसंकल्पाला किंवा नावं कोणकोणती देण्यात आली होती हे पण आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून बघणं महत्त्वाचं आहे. जसं की तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं की जे स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प होता तो म्हणजे इंडिपेंडंट इंडियाज फर्स्ट फायनान्स मिनिस्टर जे R.K. चंद्रकांत शेट्टी होते यांनी मांडला होता. आणि या बजेटमध्ये जवळजवळ 46% जो खर्च होता एकूण खर्चाच्या तो फक्त आणि फक्त कशावरती, डिफेन्स सर्व्हिसेसवरती खर्च केला होता. म्हणजे जवळजवळ 197 कोटी रुपये फक्त डिफेन्सवर खर्च केला होता. नंतर 1968 साली जे मोरारजी देसाईंनी जे बजेट मांडलं होतं त्या बजेटला पीपल्स बजेट म्हणजे लोकांचं बजेट, लक्षात ठेवा, लोकांचे बजेट असं त्याला नाव दिलं होतं. लोकांचं बजेट हे कोणी मांडलं होतं? 1968 साली मोरारजी देसाई ज्यावेळेस अर्थमंत्री होते त्यावेळेस त्यांनी हे बजेट मांडलं होतं, ज्या बजेटला लोकांचे बजेट म्हणून नाव देण्यात आलं होतं. नंतर 1991 साली आपण ज्यावेळेस अर्थसंकटामध्ये सापडलो होतो त्या अर्थसंकटामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग 1991 ला ज्यावेळेस भारताचे अर्थमंत्री झाले होते त्या भारताच्या अर्थमंत्र्यांनी जे 1991 साली जे बजेट मांडलं होतं त्या बजेटला नाव दिलेलं आहे द इपोचल बजेट. द इपोचल बजेट असं नाव दिलेलं होतं. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर 1997 साली पी चिदंबरम यांनी जे बजेट मांडलेलं आहे या बजेटला ड्रीम बजेट, त्याला नाव काय दिलेलं आहे? ड्रीम बजेट असं नाव दिलेलं आहे. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. 1997 पी चिदंबरमनी जे बजेट मांडलं त्याला ड्रीम बजेट असं नाव दिलेलं आहे. नंतर 2000 साली अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये जे फायनान्स मिनिस्टर वित्तमंत्री होते यशवंत सिन्हा, या यशवंत सिन्हाने जे बजेट मांडलं होतं त्या बजेटला द मिलेनियम बजेट किंवा शतकोत्तर अर्थसंकल्प किंवा शतकोत्तर बजेट म्हणून त्याला नाव देण्यात आलं होतं. जो की त्यांनी काय केलं होतं, सगळ्यात जास्त आपल्या इंडियाला सॉफ्टवेअर IT हब बनवण्याचा प्रयत्न केला होता याच बजेटमध्ये, मिलेनियम बजेटमध्ये. नंतर 2005 साली पुन्हा जे पी चिदंबरम यांनी जे बजेट मांडलं होतं त्या पी चिदंबरम यांनी मांडलेल्या बजेटला नाव दिलेलं आहे द आम आदमी बजेट. द आम आदमी बजेट जे की पी चिदंबरम यांनी मांडलेलं होतं 2005 साली. आणि यावर्षीचं जे बजेट मांडलेलं आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास. सो हे पण लक्षात ठेवा. आणि यावर्षीचं बजेट जे आहे ते आपलं भारताचं पहिलं डिजिटल बजेट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आता आपण रेल्वे अर्थसंकल्पाचा इतिहास पाहणार आहोत कारण आता रेल्वे अर्थसंकल्प हे सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्ये गेलेला आहे. तर बघा 1920-21 साली जी ॲकवर्थ कमिटी होती, जे ब्रिटिश रेल्वे इकॉनॉमिस्ट होते विल्यम ॲकवर्थ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. ज्या समितीनं 1924 साली रिपोर्ट दिला होता, 1921 साली रिपोर्ट दिला होता आणि शिफारस केली होती की जे रेल्वे बजेट आहे ते रेल्वे बजेट जनरल बजेट पासून काय करा, सेपरेट करा. म्हणजे सर्वसाधारण अर्थसंकल्पापासून रेल्वे अर्थसंकल्प त्यांनी वेगळा मांडण्याची जी शिफारस केली होती ती शिफारस 1924 मध्ये ब्रिटिशांनी इम्प्लिमेंट केली आणि 1924 पासून रेल्वे अर्थसंकल्प आणि जो सर्वसाधारण अर्थसंकल्प आहे तो वेगळा मांडायला त्यांनी सुरू केलेला आहे. राईट. सो लक्षात ठेवा 1924च्या अगोदर हे सेपरेट मांडले जात होते परंतु 1924 पासून ते एकत्रित मांडले गेले. नंतर 1947 साली नंतर तो आता या घडीला सध्या दोन्ही एकत्र मानले जातात. परंतु लक्षात ठेवा ॲकवर्थ समितीच्या शिफारसीनुसार 1924 मध्ये सर्वसाधारण विधेयक आणि रेल्वे अर्थसंकल्प हे सर्वसाधारण अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प हे एकमेकांपासून वेगळे केले होते. स्वतंत्र भारताचा रेल्वे अर्थसंकल्प कोणी मांडला होता तर नोव्हेंबर 1947 मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वे मंत्री जे होते जॉन मथाई यांनी फर्स्ट रेल्वे बजेट हा स्वतंत्र भारताचं मांडलेलं होतं. नंतर 2004 ते मे 2009 मध्ये सर्वाधिक जास्त काळ लालू प्रसाद यादव यांनी रेल्वे बजेट मांडलेले. त्यावेळेस ते रेल्वे मंत्री होते, आता ते तुरुंगात आहेत. त्यांनी एकूण 6 वेळा रेल्वे बजेट मांडण्याचं काम केलेलं आहे. नंतर भारताच्या पहिल्या महिला रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी होत्या. राईट. यांनी म्हणजे पहिल्यांदा 2002 मध्ये भारताला पहिल्या रेल्वे मंत्री ह्या ममता बॅनर्जी लाभलेल्या आहेत. आता दुसरी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला की भारताच्या पहिल्या पूर्ण वेळ अर्थमंत्री कोण आहेत तर त्या आहेत निर्मला सीतारामन. याच्या अगोदर पण भारताच्या पहिल्या महिला मंत्री
पहिल्या महिला अर्थमंत्री होत्या त्या इंदिरा गांधी होत्या, परंतु त्या पंतप्रधान पण होत्या, त्यांच्याकडे एक्स्ट्राचं ते अर्थमंत्र्याचं खातं होतं. परंतु असं जर विचारलं की भारताच्या पहिल्या पूर्ण वेळ अर्थमंत्री महिला अर्थमंत्री कोण, तर त्या आहेत निर्मला सीतारामन. नंतर बघा 25 फेब्रुवारी 2016 जे भारताचे रेल्वे मंत्री होते मिस्टर सुरेश प्रभू यांनी शेवटचा त्यांनी काय केलेला आहे, लास्ट रेल्वे बजेट मांडलेला आहे. कधी? 25 फेब्रुवारी 2016 मध्ये लास्ट रेल्वे बजेट त्यांनी मांडलेलं आहे. लक्षात ठेवा, कारण 2015 साली बिबेक देबरॉय यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या बिबेक देबरॉय समितीने काय केलेलं आहे, शिफारस केली की सर्वसाधारण अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प हा एकत्रितच मांडला जावा किंवा रेल्वे अर्थसंकल्पाचं सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्ये काय करा, मर्ज करा. सो विवेक देबरॉय समितीच्या शिफारसीनुसार 2017-18 पासून मोदी गव्हर्नमेंटनी रेल्वे बजेट हे सर्वसाधारण बजेटमध्ये काय केलेलं आहे, मर्ज केलेलं आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हा प्रश्न येऊ शकतो की रेल्वे बजेट हे सर्वसाधारण बजेटमध्ये कधीपासून मर्ज करण्यात आलं, तर ते 2017-18 पासून मर्ज करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे आता रेल्वे बजेट हे सेपरेट काय केलं जात, सेपरेट मांडलं जात नाही, ते सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्येच मांडलं जातं. आता बघा, अर्थसंकल्पाचे 3 प्रकार असतात. एक असतं सरप्लस किंवा अधिवेश बजेट, म्हणजेच काय, जर शासनाची जमा ही खर्चापेक्षा जास्त असेल अशा वेळेस ते सरप्लस बजेट असतं. राईट, समजा शासनाची यावर्षीची जमा आहे 2 लाख कोटी आणि शासनाचा खर्च आहे समजा 1.5 लाख कोटी, म्हणजे याच्यावर जवळजवळ 50,000 कोटी एक्स्ट्राचे शासनाकडे जमा होत आहेत. म्हणजेच काय, सरप्लस बजेट किंवा अधिवेश बजेट म्हणजे काय, शासनाचा जो महसुली जो जमा असते ती जमा खर्चापेक्षा जास्त असते. नंतर बॅलन्स बजेट किंवा संतुलित बजेट ज्याला कशाला म्हटलं जातं, खर्च आणि जमा सारखाच असतो, खर्च इज इक्वल टू जमा. नंतर डेफिसिट बजेट कशाला म्हटलं जातं, घाटे का बजेट. तर जमा बघा, शासनाचा जो खर्च असतो तो शासनाचा खर्च ज्यावेळेस शासनाच्या जमेपेक्षा जास्त असतो त्यावेळेस त्याला घाटे का किंवा डेफिसिट बजेट म्हटलं जातं. आता सगळ्यात महत्त्वाचं, अर्थसंकल्पाचे 2 भाग असतात. एक असतो महसुली भाग, त्याच्यामध्ये महसुली जमा आणि खर्च वेगळा मांडला जातो, आणि दुसरा असतो भांडवली भाग, त्याच्यामध्ये भांडवली जमा आणि खर्च वेगळा मांडला जातो. बघा लक्षात ठेवा, मगाशी तुम्हाला सांगितलं की लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं की कलम 112 नुसार आपल्या जे अर्थमंत्री आहेत ते राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीनं आपल्या लोकसभेमध्ये अर्थसंकल्प मांडण्याचं काम करतात, ज्याला घटनात्मक भाषेमध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्र असं म्हटलं जातं. वार्षिक वित्तीय विवरणपत्र असं म्हटलं जातं. त्याला बजेट म्हटलं जात नाही, तो घटनेमध्ये शब्द दिलेला नाहीये. तर बघा, ज्यावेळेस हे अर्थसंकल्प मांडला जातो त्याच्यामध्ये महसुली जमा खर्च आणि भांडवली जमा खर्च हा वेगवेगळा दाखवला जातो. तर हे लक्षात ठेवण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे की महसुली जमेमध्ये कर महसूल आणि करेत्तर महसूल येतो. आता कर महसूलमध्ये काय येतं, कर महसूलमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करातून जो महसूल गोळा होतो तो काय असतो, शासनाची महसुली जमा असतो तो असतो कर महसूल. आणि कर सोडून इतर जे शासनाला उत्पन्न मिळतं त्याला आपण करेत्तर महसूल म्हणतो. करेत्तर महसूल म्हणजे कुठला, शासन आपल्याला वस्तू आणि सेवांची विक्री करत असतं, जसं की इंडिया इयर बुक आपल्याला विकत असतं, राईट, त्यातून शासनाला काही पैसा जमा होतो. नंतर आपल्याला पोस्टाच्या सर्व्हिस देत असतं, नंतर रेल्वे सर्व्हिस देत असतं, किंवा विमानाची सर्व्हिस असेल किंवा इतर फायनान्शियल वित्तीय सेवा असतील त्याच्यातून शासनाला जे, किंवा प्रशासनिक सेवा असेल त्याच्यातून शासनाला जे उत्पन्न मिळतं तो शासनाचा सगळा करेत्तर महसुली जमा भाग असतो. नंतर नफा व डिव्हिडंड. नफा व डिव्हिडंड म्हणजे काय असतं की शासन सार्वजनिक उद्योगांमध्ये काहीतरी गुंतवणूक करत असतं, त्या गुंतवणुकीतून त्यांना काही प्रॉफिट होत असतो, राईट, हा प्रॉफिट नफा किंवा डिव्हिडंड हा शासनाचा काय असतो, करेत्तर महसूल असतो. नंतर शासन काही राज्यांना किंवा एखाद्या देशाला कर्ज देत असतं, त्या कर्जावर जे व्याज मिळतं शासनाला ते व्याज सुद्धा शासनाची करेत्तर महसूल असते. आणि विदेशी अनुदानं जी आपल्याला वर्ल्ड बँक असेल किंवा वेगवेगळ्या देशांकडून असतील किंवा संयुक्त राष्ट्रसंघाकडून आपल्याला जी अनुदानं मिळतात, फुकटचा पैसा, हा सुद्धा शासनाचे काय असते, महसुली जमा आणि ती करेत्तर महसूल असतो. तर आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, महसुली खर्च काय असतो, महसुली बिगर योजना खर्च म्हटलं जातं. तो महसुली खर्च म्हणजे शासन जसं कर्ज देत असतं इतर राज्यांना किंवा देशांना, तसं शासन इंटरनल आणि एक्सटर्नल मार्केटमधून कर्ज सुद्धा घेत असतं. त्या कर्जावर शासन जे व्याज पे करत असतं, घेतलेल्या कर्जावरून व्याज, हे शासनाचा महसुली खर्च असतो आणि तो अनुत्पादक खर्च असतो, कारण तो चाललाय, व्याज येते शेवटी. नंतर राज्यांना दिलेल्या अनुदान, नंतर सबसिडी, तुम्हाला आपल्याला गॅस सबसिडी मिळते,
पेट्रोल सबसिडी मिळते, डिझेल सबसिडी मिळते, LPG सबसिडी मिळते, नंतर फूड सबसिडी मिळते. या ज्या सबसिडीवरचा खर्च असतो शासनाचा तो महसुली खर्च असतो. नंतर लष्करावरचा सगळा खर्च, नंतर पेन्शन, राईट, रिटायर झालेल्या व्यक्तींना जे शासन पेन्शन देतं तो सुद्धा काय असतो शासनाचा महसुली खर्च असतो. नंतर दुसरा पार्ट आहे त्याचा भांडवली जमा आणि भांडवली खर्च. भांडवली जमेमध्ये दोन भाग येतात, कर्ज आणि बिगर कर्ज, डेट अँड नॉन डेट. कर्ज म्हणजे कर्जामध्ये कुठली जमा असते तर शासनाने अंतर्गत आणि बहिर्गत मार्केटमधून घेतलेली जी कर्ज असतात ती कर्ज शासनाच्या कर्ज भांडवली जमामध्ये जमा होतात. आणि बिगर कर्ज म्हणजे काय, शासनाने केलेली निर्गुंतवणूक. जसं की उदाहरणार्थ घ्या, शासनाने आता आयडीबीआय मधून निर्गुंतवणूक केली, कारण आयडीबीआय जवळजवळ 7 की 14 हजार कोटींना LIC ला विकून टाकली. राईट, जवळजवळ 51% शेअर LIC नं आयडीबीआय मधले विकत घेतले. आणि शासनाने काय म्हणजे शासनाने एक प्रकारची काय केली, त्यांच्या उद्योग सार्वजनिक उद्योगातून निर्गुंतवणूक केली. शासनाचे जे स्टेक्स किंवा शेअर होते ते काय केले, विकले. सो याच्या त्याला म्हणतात निर्गुंतवणूक करणे. या निर्गुंतवणुकीतून जमा झालेला जो पैसा असतो तो काय असतो, शासनाचा भांडवली जमा असतो. कारण शासनाने अगोदर कुठेतरी भांडवल गुंतवलं होतं, आता ते भांडवल काढून घेतलं. नंतर परत मिळालेल्या दिलेल्या कर्जाची मुदत. शासन ज्यावेळेस एखाद्या राज्याला किंवा एखाद्या देशाला कर्ज देत असतं, राईट, त्या कर्जाची ज्यावेळेस शासनाला मुद्दल परत मिळते ती मुद्दल भांडवली जमेमध्ये बिगर कर्ज भांडवली जमेमध्ये जमा होते. भांडवली खर्च काय असतो, दिलेली कर्ज. राईट, शासन राज्य सरकारला किंवा विदेशी सरकारला जे कर्ज देत असतं ती भांडवली खर्च असतो शासनाला, कारण त्याच्यातून काहीतरी प्रॉफिट मिळणार असतो. नंतर कॅपिटल असेट म्हणजे आता तुम्ही उद्या डेप्युटी कलेक्टर झाले, राईट, तुम्हाला ऑफिस देतं शासन, किंवा ऑफिस आहे, चेअर आहे, ऑफिसचा खर्च आहे, बिल्डिंग आहे, याच्यावर शासन काय खर्च करत असतं, हे शासनाचा काय असतो, भांडवली खर्च असतो. नंतर शासनाने केलेली देशी आणि विदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणूक ही सुद्धा शासनाचा भांडवली खर्च असतो. तर या पद्धतीनं हा अर्थसंकल्पाचे भाग त्याच्यामध्ये मांडलेले असतात. आता अर्थसंकल्पाचे स्वरूप आपल्याला समजावून घ्यायचे. 5 प्रकारची स्वरूप आहेत. अर्थसंकल्पाचं पहिलं स्वरूप आहे पारंपरिक किंवा ट्रॅडिशनल बजेट, राईट, जे की आर्टिकल 112 नुसार मांडलं जातं. अॅन्युअल फिनान्शियल स्टेटमेंट ज्याला आपण म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये पाठीमागील वर्षाची जमा आणि खर्च, नंतर येणाऱ्या वर्षाचा जमा खर्च आणि अंदाजित जमा खर्च पूर्णपणे त्याच्यामध्ये दिलेला असतो. राईट, तर त्याला आपण वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणतो किंवा अॅन्युअल फिनान्शियल स्टेटमेंट म्हणतो. नंतर फायनान्स बिल बघा, आर्टिकल 265 मध्ये असं म्हटलेलं आहे की शासनाला जर टॅक्सेस गोळा करायचे असतील तर शासनाला संसदेची परवानगी घ्यावी लागेल. आणि शासन काय करतं, संसदेची परवानगी घेण्यासाठी कलम 110 नुसार धन विधेयक संसदेमध्ये मांडत असतं आणि टॅक्सेस गोळा करण्याची परवानगी घेत असतं किंवा फायनान्स बिल. नंतर आर्टिकल 267 मध्ये असं म्हटलेलं आहे की शासनाने जो जमा केलेला, जो शासनाकडे जी जमा झालेली पैसे असतात, म्हणजे तो आता पब्लिक अकाउंट असेल किंवा जे आपलं संचित निधी असतो, शासनाचा संचित निधी, त्या संचित निधीतून जर शासनाला पैसा खर्च करायचा असेल तर तरी सुद्धा शासनाला संसदेची मान्यता घ्यावी लागते. आणि हा पैसा खर्च करण्यासाठी शासन काय करतं, आर्टिकल 114 नुसार अप्रोप्रिएशन बिल किंवा विनियोजन विधेयक मांडत असतं. दुसरं स्वरूप आहे ती म्हणजे निष्पादन किंवा परफॉर्मन्स बजेट. याच्यामध्ये काय केलं जातं, गुंतवणूक खर्चावर होणारा परिणाम विचारात घेतला जातो आणि काय काय करायचं आहे आणि काय प्राप्त करायचं आहे हे त्याच्यामध्ये ठरवलं जातं. पहिल्यांदा बघा, 1951 मध्ये हुपर आयोगाच्या शिफारसीनुसार निष्पादन किंवा परफॉर्मन्स बजेट हे अमेरिकेत मांडलं गेलं होतं. राईट, लक्षात ठेवा. नंतर तिसरं स्वरूप आहे शून्य आधारित किंवा झिरो बेस्ड बजेट. म्हणजे काय करायचं, आधीचा सगळा खर्च शून्य दाखवायचा आणि नव्याने सुरुवात करायची. राईट, आधीचा खर्च शून्य दाखवून नव्याने सुरुवात करणे. याच्यामध्ये 3 प्रकारचे प्रश्न विचारले जातात की आपण खर्च केला पाहिजे का, खर्च केला पाहिजे तर खर्च किती करावा लागेल, आणि खर्च किती करावा लागेल तर तो खर्च कुठे केला पाहिजे. तर झिरोपासून म्हणजे शून्यापासून सुरुवात करायची म्हणजे झिरो बेस्ड बजेट. तर लक्षात घ्या, जे शून्य आधारित बजेट आहे त्याचा पण आपल्याला इतिहास बघणं गरजेचं आहे, कारण याच्यावरती पण प्रश्न विचारतात. तर बघा, 1960 ला जो पीटर फिर होता, पीटर फिर यांनी ही शून्य आधारित बजेटाची कॉन्सेप्ट मांडली होती 1960च्या दशकामध्ये. राईट, आणि भारतामध्ये 1986-87 ला राजीव गांधी सरकारने पहिल्यांदा शून्य आधारित बजेट मांडलं होतं. परंतु भारताच्या पण अगोदर महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य होतं ज्याने शून्य आधारित बजेट मांडलं होते 1986-87 साली. त्यावेळेस महाराष्ट्राचे अर्थमंत्री श्रीकांत जिचकर होते, प्रचंड हुशार माणूस. राईट, आणि देन मग महाराष्ट्रानंतर बघा, महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य असं होतं की ज्याने शून्य आधारित बजेट मांडलेलं आहे. नंतर महाराष्ट्रानंतर UP, देन मग MP आणि राजस्थान यांनी 95-96 मध्ये मांडलेलं होतं.
नंतर चौथा प्रकार असतो फलनिष्पत्ती बजेट, आउटकम बजेट. म्हणजे काय, याच्यामध्ये काय केलं जातात, भौतिक लक्ष्य ठरवली जातात आणि ती प्राप्त करण्यापाठीमागे पळतात. सर्वप्रथम 2005-6 मध्ये पी चिदंबरम यांनी फलनिष्पत्ती बजेट मांडलेलं होतं. आणि पाचवा प्रकार आहे जेंडर बजेट, जेंडर बेस्ड बजेट. लैंगिक असमानताची दखल घेण्यासाठी वित्तीय मार्ग शोधणे, त्यासाठी आपण जेंडर बजेट मांडतो. म्हणजे स्त्री आणि पुरुषांमध्ये इक्वॅलिटी क्रिएट करण्यासाठी आपण जेंडर बजेट मांडतो. 2001 साली हे इंटरनॅशनली काय झालेलं आहे, म्हणजे चालू झालं जेंडर बेस्ड बजेट मांडण्यासाठी टू इम्प्रूव्ह जेंडर इक्वालिटी. लिंग समानता वाढवण्यासाठी जेंडर बजेट काय केलं जातं, मांडलं जातं. बघा, जे जेंडर बजेट आहे ते भारतामध्ये कोणत्या राज्याने पहिल्यांदा मांडलं, तर 2004 मध्ये जेंडर बजेट मांडणारं पहिलं राज्य आहे ओडिशा, राईट. आणि महाराष्ट्राने कधी मांडलेलं आहे, तर महाराष्ट्राने 2013 साली पहिल्यांदा जेंडर बजेट मांडलेलं आहे. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. 2013 साली. आणि भारतातलं पहिलं स्टेट कुठलं जेंडर बजेट मांडणारं, तर ते आहे ओडिशा. तर बघा प्रश्न विचारते एक दोन, की शून्य आधारित अर्थसंकल्पाच्या संकल्पनेचा प्रवर्तक कोण आहे, तर याचं उत्तर आहे पीटर थिल. त्यांनी ही कॉन्सेप्ट मांडली होती. आणि याच वर्षी आणखी एक प्रश्न मांडला त्यांनी, एमपीएससीने विचारला होता की भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्याने शून्य आधारित अंदाजपत्रकाची संकल्पना राबवली, तर ती महाराष्ट्राने 1986-87 साली श्रीकांत जिचकर यांनी मांडलेली होती. सो आय होप की मित्र आणि मैत्रिणींनो, आय होप की तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल. मी तुमच्या समोर पूर्ण अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प, नंतर अर्थसंकल्पाचे स्वरूप, जेंडर बजेट काय असतं, फलनिष्पत्ती बजेट काय असतं, वेगवेगळी बजेटचे प्रकार, नंतर बजेट कसं मांडलं जातं, त्याच्यामध्ये कोणकोणते भाग असतात, हे सर्व तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न केला. आय होप की तुम्हाला नक्कीच हे लेक्चर आवडलं असेल. तर तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हे लेक्चर काय करा, शेअर करा. आणि मला तुम्ही अनअकॅडमीवरती जॉईन करू शकता. सो जॉईन विथ मी अँड लेट्स क्रॅक इट. सो सगळ्यात महत्त्वाचं, मला अनअकॅडमीवरती फॉलो करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, किशोर गोरे नाव सर्च करायचं आणि तिथं मला फॉलो करायचं आहे. सो थँक्यू सो मच.